नमस्कार दोस्तांनो. बघा आज पूर्णपणे तंदुरुस्त झालेला आहे. गेली 10-11 दिवस झालं तुम्हाला सांगतो, वैताग आलता मला, नुसता वैताग. काय सांगायचं आहे, आमच्या ह्या नवीन वर्ष म्हणजे जुनं वर्ष चांगलं गेलं, पण ही शेवटचं एक 4 आठवडाभर आम्हाला लय जाचला हो. सारखं दवाखान्यातनं तुम्हाला सांगतो बंदच नाही. आजसुद्धा पूजाला दवाखान्यात नेसतं बघा. म्हणजे कोण मी आहे सर, घराभराला संपूर्ण येडा आला बघा. काय सांगायचं आहे. आणि त्या टेन्शनमध्ये मी व्हिडिओसुद्धा बनवला नाही, म्हणून आज बनवला आहे बघा. आणि आज बघा सगळं होऊन बघा मसराकडे आलो निवांतपैकी. तुम्हाला सांगतो हवाई मसर राखायला. आणि मसरसारखी बघा तळ्यात पळची ती. कशी हिंडती ती मसरं, व्यवस्थित हिंडती ती. शाळावाडातसुद्धा हिंडती ती. पण काय करते, जिथं वडलं शाळावाड आहे का तर फक्त काय करते ती, लोळती ती. त्यांना किती जरी काय केलं तर सारखं लोळती ती. चगाळा खायचं नावच घेत नाही ती. हां अहो, पण चगाळा खाल्ल्याचा ऊन पडलं तर पाण्यात बसू द्या, ठीक आहे. पण अशा वेळी सुद्धा तुम्हाला सांगतो म्हशी लय दमवती. दोस्तांनो, तुम्हाला आता या 2 दिवसात वर्ष संपणार आहे. आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या माझ्या आता ॲडव्हान्समध्ये म्हणजे नवीन वर्षाच्या तुम्हाला चांगल्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाचे सुखाचं जावो, भरभराटी जावो. आणि 2025मध्ये ज्या चुका झाल्या त्या तिची पुनरावृत्ती पुन्हा नवीन वर्षात टाळा. आणि पुन्हा एकदा नवीन संकल्प करा, नव्या जोशानं, नव्या उमदीनं, नव्या ताकदीनं भरभराटी घेऊन गरुडासारखी झेप घ्या. खरंच नुसतं नवीन वर्ष म्हणजे काय, फक्त साल बदललेलं आहे. म्हणजे फक्त साल बदललेलं आहे, दिनदर्शिका बदललेली आहे, पण आपलं रुटीन हाय तीच असतं. म्हणून काहीतरी संकल्प करायचा. आपण संकल्प केला तरच तुम्हाला सांगतो काहीतरी घडते, नाहीतर अजिबात घडत नाही. हवाई म्हशी लगेच पुढं 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 चालल्याच बघा. त्याला माहीत आहे चघळायला खायचं आहे. आता चघळायला हिंडणार आणि पुन्हा पाण्यात जाणार. लगे हा वाटतं ना. हो 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 बघा म्हशी लय दमवती दे हो. सारखी पुढं 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 पळती द्या. आणि आपण त्याच्या मागं जायचं. काय करायचं आहे, मागे गेल्याशिवाय येतच नाही त्या. सारखं त्यांना अडवून चालावं लागते. अरे गे हो हो खा वाटतं ना का. त्यांना फक्त पुढं 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 चालायचं. कडदान आहे, पुन्हा गळ पडली आहे, खावावं. कसं केलं जनावरांनी, काय केलं, डाळा खाल्ला आहे. आणि त्याचं जी पाला आहे तर अजून पडली तर अजून आहे तर बघा. मग तुम्हाला सांगतो शेरडा आहे ती 2 ते अजून पाला खाती ती. पण म्हशीना कसं झाले माहिती आहे का, चगाळा खाऊन घरी मका खाती ती. त्याच्यामुळं तशी करते ती बघा. पण असू द्या, आपण जनावरं सांभाळली तर ठीक आहे. नाही तर दवाखान्याला तुम्हाला माहीत आहे, जनावरांचा दवाखाना लागला तर लय पैसे येतं. मग त्या पैशात आपल्याला पेंडीची पोती येतील, खायला येईल, आम्ही विचार करत नाही. काढून घरी गेले पेंड चारतो आणि मका चारतो. कांदाड मका बसली टाकतोय म्हणून म्हशी व्यवस्थित आहे. आणि नुसतं आम्ही गेलेल्या म्हशीला टाकत नाही, तर सगळ्या म्हशीला टाकतोय. रेडा का असो, बारकं रेडा का असो, मोठं रेडा का असो, सगळ्याला टाकतो. भेदभाव तसला करत नाही. कारण का आपण जनावरं चांगली सांभाळली तरच सगळं चांगलं आहे, नाहीतर काय. कारण का एका रेडीची आईनं एवढे खांडवा करून दाखवला आहे. म्हणून आपल्याला पण ही असाच खांडवा भरभराटी आणायची. आपल्याला बी अशी म्हशी वाढवायची. त्यामुळे म्हशीचं दूध शरीराला चांगलं आहे. पुन्हा ताक बनवा येते, दूध बनवा येतं, दूध आहे, दही आहे, लोणी काढायचं, पुन्हा तूप बनवायचं. म्हणजे सगळ्या गोष्टी फायदेशीर आहेत. आणि तुम्हाला माहीत आहे घरचं ते घरचं. बाहेरचं किती जरी खाल्लं तर दोस्तांनो आपल्याला पुरत नाही. म्हणून नैसर्गिकरित्या हे जे दूध निघतं ते चांगलं आहे. आणि ते जरशाचं दूध तर आम्हाला तोंडात धरूसुद्धा वाटायचं नाही. म्हणून म्हसराचं दूध आहे चांगलं आहे. तसं खिलार गाईचं दूधसुद्धा चांगलं असतं. पण काय करायचं, खिलार गाईचं आमच्याकडे नाही. ते एखादी पाळावं म्हणतोय आता बघू. खिलार गाईचं दूध हे लहान मुलांसाठी तर अतिशय फायदेशीर आहे. पाणी पेरी थोडं पाणी
आणि बघा पाण्यातच बसायला चालली ती, नुसती लोळी आहे ती बघा. शाडवाट आहे नुसतं लोळची ती बघा. कशी आहेत बघा बाई. आता ही म्हैस पाणी पिते तर बघा दुसऱ्या मसराने पुढं पुढं नेलं. फक्त बसायला पाहिजे म्हणजे, कारण का ऊन पडलं हो. आणि ऊन पडल्यामुळे तुम्हाला सांगतो जनावरं दम काढणार ती बघा कशी पाण्यात पोहतीत बघा. नुसती बघा हवा. दिसलं का तुम्हाला? काय सांगायचं दोस्तांनो. असं बघा त्या कोपऱ्याकडे निघाली बघा. काय हवा ही ती एका मागे एक निघाली बघा. आणि शेळ्या बघा तुम्हाला सांगतो इकडे कोपऱ्याकडे नुसत्या मुरमुडीच खाते, लय खात नाही ती बघा जास्त. हो काही कशा आहेत बघा शेळ्या, कशा आहेत त्या. म्हशी बघा त्या कोपऱ्यात गेलेल्या. काय झाले माहिती आहे का, म्हशींना भरपूर चाकाळा आहे खायला, पण घरी आता काय झालं आहे मका टाकतो त्यांना, आणि त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो ती अशी करायला लागली ती जनावर. जनावराला खायला भरपूर असलं की तुम्हाला सांगतो खायला नको पाहिजे म्हणजे ती. आणि जेव्हा न होतं तेव्हा मात्र खेंटत होती बघा. कशी पाण्यात पोहती ती, गच्च नुसतं बघा गच्च भरले निवांतपैकी तुम्हाला सांगतो पोहती ती. एक म्हैस आहे बघा तेवढी पूर्णपणे पाण्यात बुडते बघा. हवा कशी बुडली बघा तेव्हा का. ही म्हैस फक्त बारकरी या दाखवतो बघा. 2008-9च्या दरम्यान, 2008च्या दरम्यानच आणलेली आहे बघा. त्यानंतर बघा अजूनपर्यंत हे सगळा खांडवा आहे का, हे सगळा तेच आहे. तरी 2 रेड्या ही खिली ही ज्या, आणि 1-2 पाहुण्याला तशाच दिल्या. एवढा खांडवा झाला आहे बघा आपला. कसे आहे पाण्यात बघा. आणि शेळ्या फक्त काय करते द्या मुरमुटीलाच खाते द्या, मुरमुटी फक्त. आता हे रानात चगाळ वाळून गेल्यामुळे तुम्हाला सांगतो जास्त काही चगाळच खात नाही. असं कुठं पाणी आहे काठाला, आणि ही बघा आपला तलाव आहे. कसं आहे तलाव, जकडं बघल तकडं पाणीच पाणी. हवा या बाबळीला पाण्यात बाबळ असून ह्याला शेंगा लागली. काय कारण असावं, पाण्यात म्हणजे ती झाड जळतं आणि ही मात्र शेंगा लागली. ते उलटं व्हायला लागले, कारण का ती देशी बाबळ आहे. ही मुरमुटी असली झाडं शहरात भेटत नाही ती नवं. खेडेगावात सुद्धा झाडं बुडली ती, कारण का लोकांचं बागायत क्षेत्र जास्त वाढलं आहे, त्याच्यामुळं असली झाडं नाही ती बघा. कसे आहेत बघा पाण्यात निवांतपैकी तुम्हाला सांगतो. निवांत अजिबात पुढं मागं नाही आणि काय नाही. पाण्यात बसायचं, चगाळा खायचं आणि कडधान खायचं, एवढंच काम आहे बघा. पक्षी ही मासं ही भरपूर आहेत बघा ह्याच्यात, कारण का पाऊस भरपूर झाल्यामुळं या प्रत्येकाच्या तलावाच्या सांडीतनं पाणी निघाल्यामुळं खालचं नदीचं मासं डायरेक्ट वर आले बघा. कसं आहे बघा बाई, ह्यात मासं येतं बघा. बारीक 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 पिलेले येते बघा, पण मोठं नाही तर. मोठं मात्र तळ्यात मासा येतं, इकडं मात्र कमी येतं. कशी मासं हिंडती ती. आता तुम्हाला सांगतो ही पाण्यात बुडली की मग चगाळ खाते ती, शांत झाली की चगाळ वाढते ती. कारण का आता चगाळ खाल्लं तर संध्याकाळी ह्यांना वैरण टाकायचं. सकाळची जर वैरण टाकली ना तुम्हाला सांगतो दिवसभर मग चगाळच खात नाही. असं आहे बघा दोस्त. तर तुम्हाला ही तलाव कसा वाटला, आणि तुम्हाला सांगतो आपल्या मशाक पाण्यात कशा डुबती द्या हे नक्की नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पाण्यातनं उठल्यानंतर शाळवाडातच मसर काबर लोळत असतील याचं कारण पण आम्हाला सांगा.